नमस्कार. यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. शिराळ्याची ऐतिहासिक व पारंपरिक नागपंचमी आज साजरी होत आहे आणि कार्यसम्राट आमदार यांनी आपल्याला जिवंत नागाची पूजा करण्यासाठी 41 परवाने दिले आहेत. यामध्ये आपल्याला अमित शहाजी तसेच आपले पालकमंत्री चंद्रकांत दादा, वन मंत्री यांचे मनापासून आभार मानते. तसेच लाडक्या बहिणी आदल्या दिवशी, नागपंचमीच्या आदल्या दिवशी लाडक्या भावाची नागाची धार्मिक पद्धतीने पूजा करते आणि या पूजेचं कुठेतरी चांगलं स्वरूप आलंय असं मला वाटतंय की तिला, त्या लाडक्या बहिणीला जिवंत नागाची पूजा करण्याची संधी या आम्हाला लाडक्या भावांनी, आमदारांनी दिलेली आहे. त्याबद्दल सर्वांचे मी आभार मानते. माझी सर्व मंडळांना विनंती आहे की आपली ही अशीच परंपरा चालू ठेवण्यासाठी कुठं गालबोट नाही लागला पाहिजे, यासाठी चांगल्या पद्धतीने आपण नागपंचमी साजरी करूया. नाग निराळा नाग निराळा. आता आपण पाहत आहोत की या वर्षीचा नागपंचमीचा उत्साह हा अतिशय जोरदार दिसत आहे. सगळीकडे अगदी जोरदार तयारी पूर्णपणे झालेली आहे आणि त्याच्यातच आम्हाला प्रशासनाचे पण खूप चांगले सहकार्य आहे. सर्व ठिकाणी अगदी व्यवस्था चोख लावलेली आहे. अगदी पोलीस बंदोबस्त असो किंवा वन विभागाची लोक असो किंवा आता आमच्या 42 नागराज मंडळांना सार्वजनिक ठिकाणी नागपूजा व नागप्रबोधन करण्याची परवानगी प्रशासनाने दिली असल्यामुळे सर्व जनतेमध्ये त्याचा चांगला उत्साह आहे. आणि मी या वर्षी एक असं आव्हान करू इच्छितो की आपल्याला प्रशासनाने दिलेली परवानगी ही नाग प्रबोधनासाठी, नाग आपला शेतकऱ्यांचा मित्र कसा आहे यासाठी दिलेली आहे. तर यामध्ये काही लोक अतिरेक करून ही परवानगी परत धोक्यात येऊ नये यासाठी सर्वांनी काळजी घ्यायची. आणि आरोग्य विभागाच्या वतीने सुद्धा चांगली सोय करण्यात आलेली आहे. अगदी 600 लसी आपल्याकडे उपजिल्हा रुग्णालय शिराळामध्ये उपलब्ध आहेत. आपल्याकडे अँब्युलन्सच्या सोयी प्रत्येक ठिकाणी केलेल्या आहेत. आरोग्य पथके 7 ते 8 ठिकाणी आरोग्य पथके तैनात केलेली आहेत. सर्व व्यवस्था अगदी चांगली आहे आणि लोकांच्या मध्ये उत्साह सुद्धा खूप चांगला आहे. आणि या वर्षी गर्दी जास्त होण्याची शक्यता आम्हाला सर्वांना, शिराळकरांना पण वाटत आहे. आणि ही परंपरा अशीच आमची पुढे चालू राहावी आणि याबद्दल प्रयत्न केलेले आमचे कार्यसम्राट आमदार व सर्व लोकांचे आम्ही मनापासून आभारी आहोत. धन्यवाद. आमची साथ आमची. यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.